मित्रांनो नमस्कार. कायदेशीर माहिती देणारा म्हणजे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत. आजचा विषय सोसायटीच्या अध्यक्षांनी किंवा सचिवांनी किंवा खजिनदारांनी जर राजीनामा दिला तर अशा प्रसंगी काय होतं. विषय महत्वाचा आहे, गंभीर आहे. कारण असा प्रसंग कधी कधी घडतोच आणि प्रत्येक सोसायटीच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी येतो. मग अशा वेळेला काय करायचं या व्हिडिओत आपण माहिती करून घेऊ. पहिली गोष्ट, सहकार गृहनिर्माण संस्थांच्या आदर्श उपविधीनुसार गृहनिर्माण संस्थेचा व्यवस्थापकीय समिती 5 वर्षाच्या कालावधीकरता सोसायटीच्या सदस्यांद्वारे निवडली जाते. हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. आणि या व्यवस्थापकीय समितीमध्ये अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार यांच्यासह 7 पेक्षा कमी किंवा 11 पेक्षा जास्त सदस्य नसतात, हेही आपण जाणता. मग अशा वेळेला जर आपण ज्याला म्हणतो व्यवस्थापकीय समितीच्या पदाधिकारी, त्याला पदसिद्ध पदाधिकारी म्हणतो, अशा व्यक्तीला राजीनामा जर द्यायचा असेल तर तो कसा दिला जाईल. तर लिखित स्वरूपात तर असेलच. मग आता सोसायटीच्या अध्यक्षाला राजीनामा द्यायचा असेल तर त्यांनी संस्थेच्या सचिवांना उद्देशून पत्र द्यावं, राजीनामा पत्र द्यावं आणि मग तो राजीनामा पत्र दिल्यासारखं मानलं जाईल. जर सोसायटीच्या सचिवाला किंवा खजिनदाराला त्या संस्थेचा राजीनामा द्यायचा असेल तर त्यांनी त्या संस्थेच्या अध्यक्षांना उद्देशून पत्र द्यावं, राजीनामा पत्र द्यावं आणि सचिव किंवा कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा. आता सदस्य आणि पदसिद्ध सदस्यांना फरक आहे. अध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्ष यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतरही जिथपर्यंत नवनिर्वाचित अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष यांच्याकडे पदभार ते सोपवत नाहीत तिथपर्यंत तेच राहतात. म्हणजे त्यांना ते त्यांचा अधिकारच नाही, ती जबाबदारी पुढच्या व्यक्ती घेत नाही तिथपर्यंत ते लटकून राहतात. सदस्याचं तसं नाही. सदस्याचं महिन्याच्या आत निकाल लागतो, पण ह्यांचं तसं होत नाही. त्यामुळे कोणत्याही सदस्याचा राजीनामा, आता याच्यात राजीनामा झाला तो बाजूला काढा, पण समजा मृत्यू झाला, अपात्रता असेल किंवा काढून टाकलं असेल तर अशा वेळेला ती रिक्त जागा झाली असेल ते रिक्त जागा भरण्याची समितीला तर अधिकार आहे. पात्र सदस्यांमधनं, कमिटी मेंबर्स मधनं ते पदसिद्ध पदाधिकारी निवडले जाऊ शकतात आणि त्याची एजीएम मध्ये ऑफिशियली परवानगी घेतली जाते. आता महत्वाच्या 2-3 गोष्टी, त्यातला एक भाग म्हणजे अध्यक्ष किंवा सचिव किंवा खजिनदार त्यांच्याकडे काही कामं सोपवलेली असतील ती त्यांनी अद्ययावत करेस्तोवर किंवा त्यांच्याकडे असणारे संपूर्ण कागदपत्र आणि मालमत्ता, संपूर्ण जी काही समजा मालमत्ता असेल ती मालमत्ता त्यांनी पुढील ज्या पद स्वीकारणार आहेत त्या पदाधिकाऱ्यांना देईस्तोवर त्यांचा राजीनामा हा पुढे पास होत नाही. त्यामुळे त्यांना पूर्णपणे जबाबदारीतून मुक्त व्हायचं असेल तर माझ्याकडची ही कागदपत्र दिली, ह्या वस्तू होत्या त्या दिल्या, त्या लिखित वस्तूमध्ये कधी कधी पावती पुस्तक असतं, स्टॅम्प असतो, अनेक गोष्टी असू शकतात, त्या त्यांनी लिखित स्वरूपात सही करून जो पद स्वीकारणार आहे त्याच्याकडनं त्याला पदभार देताना ते सगळं करायचं असतं, तेव्हा तो मोकळा होतो. त्यामुळे जर संपूर्ण समजा समितीचा राजीनामा होणार असेल तर अशा वेळेला समितीचे राजीनामे सोसायटीच्या रजिस्टरच्या समोर ठेवले जाऊ शकतात, एजीएमच्या समोर ठेवले जाऊ शकतात आणि एजीएमनी जर स्वीकारले तर एजीएम पुढील समिती नेमण्याचा प्रयत्न करते. जर सर्वसाधारण सभेने संपूर्ण समितीचे राजीनामे स्वीकारण्याची, बाहेर जाण्याची जर पाळी झाली तर ती निबंधकांना ते कळवतात आणि मग अशा वेळेला निबंधक आवश्यक ती कारवाई करू शकतात, ज्यामध्ये पर्यायी व्यवस्था होईपर्यंत रजिस्ट्रारनी विद्यमान समितीला कामकाज चालू ठेवण्याकरता सांगितलं जातं आणि मग ऍडमिनिस्ट्रेटर नेमून मग ते कसं सुरळीत होईल त्याचा तो भाग बघितला जातो. पण एक गोष्ट नक्की आहे, सदस्याचा राजीनामा वेगळा, अध्यक्ष, सचिव आणि खजिनदाराचा राजीनामा वेगळा. अगदी बँकच्या गोष्टीपासून, म्हणजे बँकेमध्ये सायनिंग ऑथॉरिटी त्यांची असते तिथपासून ते अनेक गोष्टींपर्यंत ते जबाबदार असतात. त्यांचे राजीनामे येणं हे सोसायटी करता हानिकारक असतं, पण कधी कधी नाईलाज असतो. अशा वेळेला काय करायचं
हे माहिती असणं आवश्यक असतं. मला असं वाटतं कमी शब्दामध्ये तुमच्या पुढे हा विषय मांडला. पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल. तिथपर्यंत इथे थांबतो. धन्यवाद.